Morning students, come to the next topic of rotational dynamics, and our next topic of rotational dynamics is a conical pendulum. Actually conical pendulum काय आहे तर conical pendulum एक सिंपल पेंडुलम सारखंच आहे. पेंडुलम जे आपण घड्याळामध्ये पाहतो, झोका आपण झुलत असताना सुद्धा आपण पेंडुलमचा आकार घेतो. बट कोनिकल पेंडुलम काय तर ॲक्च्युली कोनिकल पेंडुलम मध्ये एक मेटल बॉब एका वेटलेस स्ट्रिंगला जोडलेला असतो, जो की एका रिजिड सपोर्टला असतो. बघा या ठिकाणी एक मेटल बॉब आहे ए किंवा बी पोझिशन मध्ये. तो एका स्ट्रिंग ज्याची लेंथ आहे एल, या स्ट्रिंगने एका रिजिड सपोर्ट एस ला जोडलेला आहे आणि त्याला हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये वर्ल्ड केलेला आहे. वर्ल्ड मीन्स फिरवलेला आहे. एक छोटंसं एक्झाम्पल दाखवतो तुम्हाला मी. अशा पद्धतीचा एखादा मेटल बॉब असेल. या ठिकाणी मेटल बॉब आपण घेतलेला नाही, एखादी दगड घेतलेला आहे आणि एका स्ट्रिंगने तो बांधलेला आहे. हा समजा मेटल बॉब आहे. समजा हा एक मेटल बॉब आहे आणि ही एक स्ट्रिंग आहे. नाव या मेटल बॉबला आपण काय करूया, हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये वर्ल्ड केलं लाईक दिस. सो बघा, द मेटल बॉब इज परफॉर्मिंग द सर्क्युलर मोशन अँड स्ट्रिंग इज फॉर्मिंग अ कोन. म्हणून अशाला म्हणतो आपण कोनिकल पेंडुलम. दिस इज कॉल्ड अ कोनिकल पेंडुलम. सो आपल्याला या कोनिकल पेंडुलम मध्ये हा जो मेटल बॉब फिरतो आहे याचा आपल्याला पिरियड काढायचा. सो व्हॉट इज द पिरियड of conical pendulum? Consider that a string has a tension T0 and the bob is at the two position A or B, which is called as the extremity position. Now whenever the bob is at position A, the bob is acted upon by the two forces. The first force, which is along the tension T0, which is toward the rigid support, and second is the weight of that object mg. Now this T0 tension is resolved in the tension in the string. The tension in string is resolved in two components. First component, vertical component T0 cos of theta balances the weight of the bob, and therefore we get here T0 cos of theta is equals to mg, equation number first. Okay, and second component, horizontal component which is horizontal component, this T0 sin theta. तर हा T0 sin theta काय करतो आहे, सो इट प्रोव्हाइड द नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. ज्यावेळेस बॉब फिरेल त्यावेळेस तो इनवर्ट दिशेने येऊन राहिला, म्हणजे कुठलं तरी एक क्वांटिटी आहे की तो त्याला काय करणार आहे, इनवर्ट डायरेक्शनने आणेल. तो म्हणजे झाला हा T0 sin theta. सो हॉरिझॉन्टल कंपोनेंट इज T0 sin theta. T0 sin theta provides necessary centripetal force, and म्हणून therefore we have here T0 sin of theta is equals to mr omega square. We take here only the magnitude, that's why negative sign is negligible. So let us take here the second equation. आता काय करूया आपण, इक्वेशन 2 ला इक्वेशन 1 ने डिवाइड करूया. डिवाइडिंग इक्वेशन 2 with respect to equation 1 काय मिळणार आपल्याला, mr omega square divided by mg is equals to T0 sin of theta divided by T0 cos of theta. ओके, नाउ या ठिकाणी m कॅन्सल केलेला आहे. r आणि g ला तिकडे शिफ्ट केलं, therefore we get here omega square is equals to, हा g वर जाणार, r खाली येणार, T0 कॅन्सल, म्हणजे हा इथे जाणार, इट बिकम्स g sin theta. ओके, अँड r जर खाली गेला तर हा मिळणार आपल्याला r into cos theta. थोडंसं परत आपण डायग्राम कडे जाऊया. डायग्राम मध्ये बघा, या ठिकाणी सिंपली
इथे एक ट्रायंगल तयार होतोय SOA ट्रायंगल. या SOA ट्रायंगल मध्ये जर समजा हा थीटा अँगल आहे which is called as a semi conical angle आणि या ठिकाणी हा झाला L. this is the L length of the string L. ओके, तर हा झाला अपोजिट आणि हा झाला ऍडजस्टंट. आपल्याकडे फॉर्म्युला मध्ये या ठिकाणी sin of theta is equals to opposite r by L. तर r ला इकडे पाठवा, therefore we get here sin of theta divided by r is equals to 1 divided by L. हा बघा या ठिकाणी sin theta आहे, या ठिकाणी r आहे. sin of theta by r म्हणजे 1 by L आणि म्हणून therefore आपल्याला या ठिकाणी काय मिळणार आहे, therefore we get here omega square which is the angular velocity. Omega square is equals to g divided by L into cos of theta. g divided by L into cos of theta. कुठून आला, r by sin theta by r. sin theta by r म्हणजे 1 by L म्हणून हा झाला g divided by L cos of theta. आणि म्हणून यावरनं आपण जर समजा याला रेसिप्रोकल केलं तर काय मिळणार आपल्याला 1 by omega square. therefore 1 divided by omega square is equals to, किंवा या ठिकाणी आपण याचा रूट घेऊया. सो टेकिंग द रूट वी गेट हियर ओमेगा इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ g divided by L cos of theta. Now let us consider that, let me consider here, let t be the period of conical pendulum and therefore we get here t is equals to 2 pi by omega. We have the formula omega is equals to 2 pi by t or t is equals to 2 pi by omega. Put out this omega here. याला जर समजा आपण रेसिप्रोकल केलं, डिनॉमिनेटर मध्ये आहे रेसिप्रोकल करणार, L cos theta वर जाणार, जी खाली येणार आणि म्हणून therefore we have the relation t is equals to therefore t is equals to काय 2 pi by omega. मग आपण या ठिकाणी ओमेगा डिनॉमिनेटर मध्ये याला आपण रेसिप्रोकल केलं and therefore the formula t is equals to twice pi into under root of L cos of theta divided by g. This is what the formula for period of conical pendulum. Suppose that, let me consider that, let n be the frequency, then we have the relation n is equals to 1 by t. This implies that n is equals to 1 divided by 2 pi into under root of g divided by L cos of theta. This is the formula for the frequency of conical pendulum. So this is what the relation or the explanation of conical pendulum and the period of conical pendulum. The period of conical pendulum has the formula 2 pi under root of L cos theta divided by g, or n, that is the frequency, has the formula 1 divided by 2 pi into under root of g divided by L cos of theta. Now there is the next topic, the vertical circular motion. Consider करूया आपण की कुठलाही एखादा ऑब्जेक्ट वर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये फिरत आहे, जस्ट लाईक आकाश पाळणा. बरेच लोक आपण आकाश पाळण्यामध्ये बसलेलो आहोत. आपण खालून असं वर जातो अँड देन वरून खाली. तसाच एक ऑब्जेक्ट आहे जो एका स्ट्रिंगला बांधलेला आहे आणि त्या ऑब्जेक्टला आपण वर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये फिरवत आहोत. सो O is the center of the vertical circular motion. The object is at the top position A, bottom position B, and midway position C and D. So therefore, what happens at the top position? So at top position, we can say that. समजा आपण टॉप पोझिशन कडे बघितलं तर या ठिकाणी बघा टेन्शनची डायरेक्शन सुद्धा सेंटर कडे आहे आणि mg वेट सुद्धा कुठे आहे, सेंटर कडे आहे. सो बोथ दीज टेन्शन and mg provide the necessary centripetal force, and therefore at the top position Ta plus mg, Ta plus mg will provide the necessary centripetal force. मग centripetal force चा फॉर्म्युला काय आहे तर mva चा स्क्वेअर डिवाइडेड बाय r. Concentrate, the velocity of the object, the linear velocity of the object is different at different position. A मध्ये va,
बी मध्ये व्हीबी आणि सी मध्ये व्हीसी अशी प्रत्येकी. या ठिकाणी जर समजा आपण दुसरं केलं तर या ठिकाणी याची लिनियर व्हेलॉसिटी व्हीए असेल, या ठिकाणी याची लिनियर व्हेलॉसिटी ही व्हीबी असेल आणि या ठिकाणी याची लिनियर व्हेलॉसिटी ही व्हीसी असेल. सो दीज आर द लिनियर व्हेलॉसिटी ॲट डिफरंट पोझिशन. मग काय होणार तर ॲट टॉप पोझिशन काय म्हणणार आपल्याला टेन्शन आणि वेट बोथ प्रोव्हाइड द नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स म्हणून TA plus mg is equals to mv square upon r. Similarly at the bottom position काढणार आपल्याला बॉटम पोझिशन मध्ये TB the tension at the B is upward and mg is at downward. The weight is always vertically downward. So therefore the difference in them will provide the necessary centripetal force and म्हणून therefore TB minus mg is equals to mvb square upon r. Let us say it is equation 1 and it is equation 2. Now we take here the next velocity at A. Velocity at top position A. So when an object is top position, जेव्हा एखादा ऑब्जेक्ट टॉप पोझिशन मध्ये असतो त्यावेळेस त्यामधला जो टेन्शन आहे that tension will be 0. So we get here at the top position tension is 0 आणि म्हणून therefore TA is equals to 0. Therefore equation 1 becomes काय होणार हा इक्वेशन 1. सो TA म्हणजे 0 झाला म्हणजे काय मिळणार आपल्याला mVA चा स्क्वेअर अपॉन r इज इक्वल्स टू वी गेट हियर mg दोन्हीकडचा m कॅन्सल r ला इकडे शिफ्ट केलं सो दॅट्स व्हाय वी गेट हियर VA चा स्क्वेअर इज इक्वल्स टू वी हॅव हियर r into g rg आणि म्हणून therefore the velocity at A VA is equals to under root of rg. This is the velocity at the top position A. Now what is the velocity at bottom? Velocity at bottom. Velocity at bottom काढण्याकरिता आपण कन्सिडर करूया की जेव्हा ऑब्जेक्ट वरून खाली येतो आहे तर या B च्या कंपॅरिझन मध्ये A किती दूर आहे तर इथून इथपर्यंत R आणि इथून इथपर्यंत R means A is at a 2r distance away from the B. When the object moves from A to B, जेव्हा ऑब्जेक्ट A कडून B कडे जातो त्याची पोटेन्शियल एनर्जी डिक्रीज होणार आणि कायनेटिक एनर्जी इन्क्रीज होईल. सो देअरफॉर वेलोसिटी ॲट बॉटम काढण्याकरिता increase in potential energy, decrease in potential energy is equals to increase in kinetic energy. मग पोटेन्शियल एनर्जी मध्ये किती डिक्रीज येत आहे तर 2r. सो डिक्रीज इन पोटेन्शियल एनर्जी बिकम्स mg into 2r. पोटेन्शियल एनर्जी फॉर्म्युला आहे mgh. तर h किती आहे इथपासून इथपर्यंत एक r इथपासून इथपर्यंत दुसरा r म्हणून mg2r इज इक्वल्स टू इन्क्रीज इन कायनेटिक एनर्जी किती तर हाफ ऑफ mvb चा स्क्वेअर मायनस हाफ ऑफ mva चा स्क्वेअर. इथला m इथला m कॅन्सल हे 2 जर इकडे आले तर याच्यावरून आपण म्हणणार 2 into 2 म्हणजे 4 rg इज इक्वल्स टू vb चा स्क्वेअर मायनस va चा स्क्वेअर. पुटिंग va स्क्वेअर किती आहे rg. सो फ्रॉम दिस इक्वेशन va स्क्वेअर इज इक्वल्स टू rg आणि म्हणून vb चा स्क्वेअर इज इक्वल 4. या ठिकाणी बघा vb चा स्क्वेअर मायनस v चा स्क्वेअर इज इक्वल्स टू 4rg म्हणून vb चा स्क्वेअर मायनस rg इज इक्वल्स टू 4rg. ह्या rg ला इथे शिफ्ट केला आणि म्हणून देअरफॉर वी गेट हियर vb चा स्क्वेअर इज इक्वल्स टू 4rg प्लस rg म्हणजे किती 5rg and therefore velocity at bottom position is equals to under root of 5rg. So that is why the maximum velocity is at the bottom position. Now subtract equation 1 from 2. हा बघा हा इक्वेशन 1 आहे या इक्वेशन 2 मधून याला सबट्रॅक्ट करायचं. इक्वेशन 2 मधून इक्वेशन 1 ला सबट्रॅक्ट करा.
काय मिळणार आपल्याला TB minus TA. Therefore we get here TB minus TA minus mg minus mg म्हणजे minus 2mg is equals to या ठिकाणी बघा m by r कॉमन आहे. So we have here m by r common VB square minus VA चा स्क्वेअर अशा पद्धतीने मिळणार. आता VB square minus VA square बघा VB square minus VA square म्हणजे 4RG या ठिकाणी कुठं केलं. So therefore we get here TB minus TA minus twice mg is equals to m by r into 4RG. R cancel and therefore TB minus TA is always equals to 2 ला इकडे पाठवा 4mg plus 2mg that is equals to 6mg. So always keep in mind the difference in tension between bottom and top position. बॉटम पोझिशन मधला टेन्शन आणि टॉप पोझिशन मधला टेन्शन या दोघांमधला जो डिफरन्स राहणार आहे त्या डिफरन्स इज ऑलवेज इक्वल्स टू 6mg. The difference between the bottom position and top position is always equals to how much? 6mg. And thirdly, the velocity at midway position म्हणजे C or D is. सो बघा या ठिकाणी C और D मध्ये ही टेस्ट होणार आहे. काय मिळणार आपल्याला या ठिकाणी C और D मध्ये यांच्या दोघांच्या मधला इथून जाताना त्याची पोटेन्शियल एनर्जी कमी होईल, कायनेटिक एनर्जी इन्क्रीज होणार. सो दॅट्स व्हाय वी कॅन सी हियर. नाउ बाय यूजिंग द सेम फॉर्मूला TB minus TA is equal to just like the 6mg. Similarly TC minus TA or TD minus TA can be given as a 3mg and velocity at the C or velocity at D, that is mean position, is equals to under root of 3rg. This is the formula for the velocity at the midway position. So according to this we have completed the topic vertical circular motion, that are the two tensions PA at the top position and at the bottom position. Velocity at the top position is VA is equals to under root of RG. Velocity at bottom position is VB is equals to under root of 5RG. The difference between the bottom position and top position, difference of tension between the bottom position and top position is 6mg. And the velocity at midway position is VC is equals to or VD is equals to under root of 3RG. So simply from the diagram it is clear that at the top position velocity is under root of RG, which is the minimum. At bottom position the velocity of under root of 5RG, which is maximum velocity. And at midway position the velocity is under root of 3RG. So याच्यावरून आपण सिंपल असं लक्षात येतोय की जेव्हा एखादा ऑब्जेक्ट वर्टिकल मोशन मध्ये टॉप पोझिशनला आहे त्याची वेलोसिटी कमी आहे, जेव्हा तो बॉटमला येतो वेलोसिटी सर्वात जास्त असते आणि मिडवे पोझिशनला वेलोसिटी ही मीडियम असते.